स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी काढली। भाजप खासदार उदयनराजे यांनी असा दावा केलाय। प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण महात्मा फुलेंनी केलं असा दावा सुद्धा उदयनराजेंनी केलाय। यावरती आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी आक्षेप घेतलाय। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली असं त्यांनी म्हटलंय। दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली, ज्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान लिहिलं। महाराज काल काय बोलले, आज काय बोलले आणि उद्या काय बोलतील याचा अंदाज लावणं कठीण आहे। ते सकाळी काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील याचाही अंदाज आम्हाला येत नाही। तरी आम्ही गादीचे वारस म्हणून आम्ही उदयन महाराजांकडे खूप आदरानं पाहतोय। उदयन महाराजांना आमची एक विनंती असेल की तुम्ही जबाबदारीनं बोलावं। मग वाघ्या संदर्भातलं तुमचं प्रोडक्शन असेल किंवा मग महात्मा ज्योतिराव फुले, आणि त्यांनी टायमिंग पण चुकीचं निवडलं आहे। आज महात्मा फुलेंची जयंती आहे, जयंतीला तुम्ही तिथं फुलेवाड्यावर जात आहे आणि तिथं कोण प्रतापसिंह, काय प्रतापसिंह म्हणून महाराष्ट्र ओळखतो? आम्ही ओळखतो छत्रपती शिवरायांना, आम्ही ओळखतो छत्रपती संभाजीराजांना, आम्ही ओळखतो सामाजिक कार्य, सामाजिक न्याय राजर्षी शाहूराजांना। प्रतापसिंह कोण? आणि तत्कालीन राजे काय करत होते सांगू? एक दोन राजे सोडले तर हे इंग्रजांच्या क्लबचे सदस्य होण्यासाठी धडपडत होते। तर काय आहे थोरले महाराज प्रतापसिंह यांनी सुरू केलेल्या शाळेचा इतिहास आपण पाहूयात। साताऱ्यामध्ये राजवाड्यामध्ये या परिसरातल्या वाड्यामध्ये ही शाळा पहिली भरवली जायची आणि छत्रपती शिवरायांचे वंशज थोरले प्रतापसिंह भोसलेंनी 1824 मध्ये हा वाडा बांधला होता। राजघराण्यामधील मुलींना या शाळेमध्ये शिक्षण दिलं जायचं। 1851 मध्ये हा वाडा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारकडे सोपवला गेला। छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा नावानं ही शाळा ओळखली जाते। या शाळेत बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिक्षण घेतलं। 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेबांनी प्रवेश घेतला।